वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत. टुडे वी आर लुकिंग ॲट दी 9th लेसन ऑफ दी स्टँडर्ड 7 दॅट इज सो दिस इज सो हिअर वी आर टॉकिंग अबाउट इट. आपण बघणार आहोत व्हॉट वी यूज अँड हाऊ इन डे टू डे लाईफ पर्पज आणि इन ऑल द पर्पज हाऊ वी यूज द हीट अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट. वी एव्हरीथिंग रिगार्डिंग द हीट वी विल डिस्कस टुडे in today's session. So let's find out what is the heat and what we have in this lesson about the heat. Yeah. So here is the thing. So here the first session आपण बघणार आहोत की पहिल्याच त्याच्यामध्ये पॉइंट्स मध्ये आपल्याला दिसतं आहे की देअर आर दी सम युजेस ऑफ हीट आपल्याला इथे दिसत आहे. तर बघा आपल्याला दिसत आहे. तर बघा काय युजेस ऑफ हीट दिसतात आहे. तर बघा आपण फूड बनवण्यासाठी राइट अँड देन आपल्याला ताप येतो. आपण आजारी पडतो, ताप येतो. दॅट इज ऑल्सो द एक काइंड ऑफ हीटच आपल्याला दिसते, की हीट आपली बाहेर येते. आपलं अंग कसं होऊन जातं? गरम होऊन जातं. म्हणजे काय हीट? अगेन दिस आईस क्यूब. तर बघा एखादा जर आईस क्यूब म्हणजे एखादा जर बर्फाचा तुकडा आपण जर बाहेर ठेवलो, तर बघा कालांतराने काही वेळानंतर किंवा कालांतराने आपण बघतो तो बर्फाचा तुकडा मेल्ट व्हायला चालू होतो. म्हणजे मेल्ट होतो आणि तिथे त्या बर्फाच्या जागी आपल्याला पाणी दिसू लागतं. तर दिस इज बिकॉज ऑफ अगेन हीट. अँड अगेन आपल्या हीटचा आपला आवडता एक प्रयोग म्हणजे आवडता प्रपोज म्हणजे शेकोटी. बघा शेकोटीमध्ये आपल्याला ते शेकोटी करणं आपल्या सगळ्यांना आवडत असतं. व्हाय? कारण ते एकतर आपल्याला हीट पण देतं, गरम पण देतं आणि प्लस आपल्याला थंडीपासून रक्षण सुद्धा करत असतं आणि प्लस पुन्हा एकदा हीटपासून वाचण्यासाठी आपण काय करतोय? अंघोळ करत आहोत. हीटपासून वाचण्यासाठी आपण अंघोळ करत आहोत, राइट? हीटपासून वाचण्यासाठी अंघोळ करणं म्हणजे कसं बघा, पशुप्राणी जे असतात त्यांचा बघा अंघोळीचा पर्पज हे 2 प्रकारे असतात. एकतर आपण बघा रोज सकाळी करतो साफ होण्यासाठी किंवा अंग स्वच्छ धुण्यासाठी, ते एक आहे आणि सेकंड आपल्याला ज्यावेळेस पण आपल्याला जास्तीत जास्त गरम होतं, तर आपण अंगावरती पाणी टाकून किंवा प्राणीजन पाण्यामध्ये जाऊन आपल्या शरीरातलं तापमान हा कमी करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण अंघोळीत म्हणजे उन्हाळ्यात बघा, उन्हाळ्यात आपण जनरली कसं काय करतो, 2 अंघोळ करतो. एक सकाळी करतो आणि एक सायंकाळी करतो. का सकाळी सकाळी करतो, सकाळी तर आपल्याला अंग स्वच्छ करायचं असतं म्हणून आपण रोज करतो. परंतु सायंकाळी आपण का करतो अंघोळ पुन्हा एकदा? कारण तेव्हा दिवसभरातली जी हीट असते आपल्या शरीरातली किंवा दिवसभराचा जो घाम वगैरे आपण जे बोलतो हीटमुळे आलेलं ते ते जे आहे ते कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी आपण पुन्हा एकदा उन्हाळ्यामध्ये अंघोळ करत असतो. त्याचप्रमाणे फक्त आपणच नाही तर आपला प्राणीजन आहे ते सुद्धा त्याच प्रकारचे ॲक्शन्स हे घेत असतात, राइट? सो हिअर इज द थिंग. आता आपण बघूया, की व्हॉट वी हॅव. ऑलरेडी आपण फोटोमध्ये डिस्कस केलेलं आहे, की काय आहे. तर आता आपण पुढे बघणार आहोत. जसं जेवण बनवण्यासाठी हीट, गॅस वगैरे यूज होतो दॅट इज द नॉर्मल. बट हा जो एक पर्पज आपल्याला दिसतो, की हा एक फॉर्म ऑफ हीट आपल्याला दिसतोय. फॉर्म ऑफ हीट म्हणजे हीटचा प्रकार, ऊर्जेचा प्रकार, हीटचा प्रकार, उष्णतेचा प्रकार जो आपल्याला दिसतोय, तो बघा त्याच्यामध्ये आपण बोलतो, की आपली जी बॉडी आहे ती आजारी आहे. परंतु आजारी सोबतच ती गरम सुद्धा आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया काय आहे आपल्याला इन दिस लेसन. सो सी we come to know some properties of the heat energy from the examples in the pictures and the above activity. The sun's heat is may affected and uses. How does the solar heat reach the earth? So how does the heat in the water heated the boiling and slowly decreases once it's taken off the flame? So, what does the heat go and where does the heat go? And the moisture in the air cools down due to the ice cubes in the glass and they collected the outside the glass. A thermometer is used to measure the temperature of the substances. We have already studied the changes and the states of matter causes by heat. तर बघा आपण ऑलरेडी आपण जाणून घेतलेलं आहे. तर बघा what we have already known, the solid, when we heated a solid substance, then it became the liquid. And when we heated the liquid substance, then it becomes the gaseous. अँड ओके. सो हे आपण एक जनरली एक थॉट बघितलेला आहे. जनरली आपण एक थॉट नाही बघितलेला. जनरली ॲक्चुअली एक ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे. एक फेनॉमेना आपण बघितलेला आहे. व्हॉट इज द फेनॉमेना? When we heat the solid, that converts into the liquid, and when we heat the liquid, that converts into the gaseous. But some are the substances that when we heat it, they directly converted into the gases, like the iodine. म्हणजे आपण ऑलरेडी एक मागे एक एक्झाम्पल बघितलेलं आयोडीन, जो ज्याला हीट केल्यानंतर तो सॉलिड पासून डायरेक्टली गॅसेसमध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्याला आपण सप्लिमेंटरी सबस्टन्सेस असं म्हटलेलं होतं, राइट? सो दीज आर द थिंग्स. तो एक फेनॉमेना लक्षात ठेवा आणि त्या फेनॉमेना आपण ऑलरेडी बघितलेला आहे आणि व्हेरियस एक्झाम्पल्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत. तर आता आपण बघूया व्हॉट इज द ट्रान्सफर ऑफ इट त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, राइट?
So let's go. When we take the object in the vicinity of the cold one, the cold object becomes the warmer, and the hot one becomes the cooler. For this, we can infer that the heat is transferred from the hot body to the cold body. So बघा, ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर बघा आपण जनरली आता सध्याच्या दिवसामध्ये आपण वी आर डुईंग व्हॉट वी आर डुईंग आपलं हे कोरोनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण काय करतोय सगळेजण गरम पाणी पित आहोत. तर बघा गरम पाणी जर कधी-कधी बघा आईकडून तर जास्त गरम पाणी झालं, तर आई काय करते, की त्या गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकते आणि त्याला काय करते, कोमट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्याचाच अर्थ काय बघा, जर एखादी गरम वस्तू एखादी गरम वस्तू जर थंड वस्तूमध्ये ठेवलं, तर बघा जी थंड वस्तू आहे ती काय करते, थोडी वॉर्म व्हायला लागते, म्हणजे थोडी गरम व्हायला लागते आणि जी गरम वस्तू आहे, ती काय होते, ती थोडी-थोडी, हळू-हळू थंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे बघा, सेम एक्झाम्पल जर गरम पाण्यामध्ये आपण थंड पाणी टाकलं किंवा थंड पाण्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं, तर काय होतं, हीट ही बेसिकली ट्रान्सफर होते. बघा, जर आपण 1 लिटर गरम पाण्यामध्ये 1 लिटर थंड पाणी टाकलं, तर बघा आपल्याला 2 लिटर वॉर्म वॉटर भेटतो. कसा वॉटर भेटतो? वॉर्म वॉटर म्हणजे थोडा कोमट पाणी आपल्याला भेटत असतो. इथे आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल ओके. सो दिस इज द थिंग. अशाच प्रकारची मेथड होते. म्हणजेच काय होतं, की हीट हे त्या 2 म्हणजे त्या थंड पाण्यामधून गरम पाण्यामध्ये आणि गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये काय होत आहे? ट्रान्सफर होत आहे. जेणेकरून जो गरम पाणी आहे, तो काय होत आहे, जो गरम वस्तू आहे ती थंडी होत आहे आणि जी थंडी वस्तू आहे, ती गरम होत आहे. दिस वी कॉल्ड ॲज द ट्रान्सफर ऑफ हीट. तो सेम आपण याचा एक्झाम्पल आपण बघितलेलं असावं, की लाइक पाण्याचं जसं बघितलेलं, त्याचप्रमाणे दुसरं काही एक्झाम्पल आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत, की जेव्हा बघा, जेव्हा जेव्हा एखादी बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल, की सपोज की पाण्याचं आहे आणि पाण्याच्या टबक्यामध्ये ज्यावेळेस आपण गरम वस्तू किंवा गरम कोणतेतरी एक डब्बा वगैरे जो खूप गरम असेल किंवा तो जळला असेल किंवा आपण बेसिकली बोलू शकतो, की भांडी असतील, गरम भांडी, खूप गरम भांडी जेव्हा आपण पाण्याच्या ह्याच्यात टाकतो, तेव्हा तो पाणी बघाल तर तो काय होऊन जातो, वॉर्म होऊन जातो. कारण आणि तो जो हे आहे, ऑब्जेक्ट आहे, तो काय होतो, थंड व्हायला चालू होत राहतो आणि थंड होतो. तर दिस इज द थिंग. तर म्हणजे काय होतं, पाणी म्हणजे ह्याच्यात काय होतं आपल्याला बघू शकतो, हा फेनॉमेनला आपण काय बोलू शकतो, द ट्रान्सफरिंग ऑफ हीट. द ट्रान्सफरिंग हॉट हीट आणि हाऊ इट्स ट्रान्सफर, द हॉट ऑब्जेक्ट बिकम्स द कोल्ड अँड द कोल्डर वन बिकम्स द वॉर्मर. ठीक आहे. म्हणजे एकदम हॉट जो असतो तो एकदम थंड नव्हत. दॅट अल्सो बिकम्स द वॉर्मर आणि ते दोघे काय होतात, वॉर्म होत असतात. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आता पुढे आपण बघूया. तर आता ही ट्रान्सफर कशी होते, ते आपण आता बघणार आहोत. द मोड ऑफ हीट ट्रान्सफर, द कंडक्शन, द कन्व्हेक्शन अँड द रेडिएशन. तर बघा, आपल्याला एक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलं आणि एक सिनेरिओ आपल्याला दिला. तर त्याचं काय-काय आहे ते आपण बघूया. द ॲपरेटस, द बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर, कॅन्डल अँड द बर्नर अँड द पेंट्स एक्सेट्रा. तर बघा, पेंट्स एक्सेट्रा, द मेटल स्ट्रिप्स, द स्पॉटेड ऑफ वॅक्स आणि द बर्नर आपल्याला दिला, ट्रायपॉड त्यांनी दिलेला. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्या एक्झाम्पलमध्ये काय केलंय, ह्या जे 3 रॉड्स आहेत, ह्या जे 3 मेटॅलिक्स रॉड आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. तर ह्या जे 3 मेटॅलिक्स रॉड आहेत, त्या मेटॅलिक्स रॉडवरती आपल्याला वॅक्स आणि पिन्स म्हणजे काय केलेलं आहे, तो पिन्स असतो ना, पिन, साधी पिन, तिच्याभोवती मेण घेऊन तिला चिपकवण्यात आलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर काय बघतोय त्यांनी चिपकवलेलं झालं. म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेणबत्तीचा जो मेण असतो, जेव्हा आपण त्या मेणमधून खाली पाडतो, राइट? मेण म्हणजे जो ज्योतीच्या आजूबाजूला जो मेण असतो, तो खाली पाडतो. तो कालांतराने काय होतो, थंड होऊन जातो आणि तो सुद्धा मेणमध्ये कन्व्हर्ट होतो. जो लिक्विड असतो आजूबाजूला, तो जर आपण खाली केला किंवा जमा केला, तर तो नंतर काय होतं, सॉलिडमध्ये फॉर्म होतं. ते आपल्याला मेणची म्हणजे वॅक्स जो प्रॉपर्टीज आहेत, तो फेनॉमेना आपल्याला माहिती आहे, राइट? तर तोच फेनॉमेना यूज केला. त्याने काय केलं, की हे जे पिन्स आहेत, ते त्या मेटल स्ट्रिपवर चिपकवलेत. बरोबर? ते मेटल स्ट्रिपवर त्यांनी चिपकवलं आणि त्यांनी काय केलं, हळू-हळू त्या ह्यांना मेटल स्ट्रिप्सला म्हणजे ते स्टेनलेस स्टीलचे जे रॉड्स होते, त्यांना गरम करण्याचा प्रयत्न केला. तर गरम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर गरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला काय आढळून येईल, की हा जो वॅक्स आहे, हळू-हळू लिक्विड फॉर्मेशनमध्ये जायला तयार होईल आणि प्लस ते जे पिन्स आहेत, जे मेटॅलिक पिन्स वगैरे असतील, ते सुद्धा गरम होताना आपल्याला दिसू शकतं. पण बघा, त्यांचे प्रोसेसर कशी होईल?
पण ते होणार कसे? ते डायरेक्टली सगळं एकसाथ होत नाही. कसं होतं, की पहिले ही जी फर्स्ट लाईन असते, ती सर्वात पहिले मेल्ट व्हायला चालू होते. नंतर सेकंड लाईनमध्ये होते, नंतर थर्ड लाईन, फोर्थ लाईन, फिफ्थ लाईन अशा प्रकारे आपण बघू शकतो, राइट? तर बघा आणि ह्याला काय म्हणतात? ह्याला ॲक्चुअली कंडक्शन ऑफ हीट असं म्हणत असतो. म्हणजे बघा, द पिन्स फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर टू द बर्नर अँड द मेन that transfer the heat take place from the heat end to the bar and the cold one. This transfer of the heat from the hot pot is the object the cold pan and this is the conduction of it. म्हणजे बघा भलेही आपण जर या ह्याच्याकडे बघितलं, या फोटोकडे बघितला तर भलेही जो हीट आहे तो या पॉइंटला आहे, बट स्टिल वी कॅन फील दॅट हीट ॲट दिस पॉइंट अल्सो. म्हणजे इथला सुद्धा आपण हे फील करू शकतो. तिथला पार्ट सुद्धा गरम झालेला आपण बघू शकतो. व्हाय सो? कारण हा जो हीट आहे, ही ट्रान्सफर होताना आपण बघू शकते. ट्रान्सफरिंग थ्रू द मेटल स्ट्रिप्स म्हणजे जे मेटलचे जे आपण बोलतो छोटे-छोटे पाइप्स आहेत, त्या पाइप्स थ्रू किंवा रॉड्स थ्रू ते आपल्याला ट्रान्सफर होताना बघू शकतो. कारण ते ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे. सो धिस इज व्हाय हा जो एक्सपेरिमेंट आहे आपला सक्सेसफुल होत आहे. का? कारण या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला दिसतंय, की एका साइडला भलेही मी हीट देत असलो, बट स्टिल दॅट हीट ट्रान्सफरिंग टू दी कोल्ड पॉइंट ऑफ दॅट रॉड. ठीक आहे. And we can conclude that heat can be transfer in the conduction or conduct. This is called the conduction of heat. म्हणजे ती heat ही ट्रान्सफर होत आहे, कंडक्ट होत आहे. राइट. आता पुढचं आपण बघूया. The pins on the copper bar started falling first and the pins on the steel bar fall comparatively late. तर बघा ह्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर मेटल स्ट्रिप्सचे जे बार आहेत ना, तर हे तिन्ही जे मेटल स्ट्रिपचे बार्स आहेत, हे वेगवेगळ्या मेटलचे आहेत. तर बघा, एक जो स्ट्रिप आहे तो कोणता आहे? तो आहे अॅल्युमिनियमचा. एक जो स्ट्रिप आहे तो आहे अॅल्युमिनियमचा, दुसरा जो आहे तो कॉपरचा, तिसरा जो आहे तो स्टेनलेस स्टीलचा. तर अशा प्रकारे आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो, की हे जे 3 वेगवेगळे जे स्ट्रिप्स आहेत, ते वेगवेगळे जे बार्स आहेत, त्या बार्समध्ये बघू शकतो आपण बघा, सर्वात पहिले कोणत्या मेटलच्या बारमधून पडायला लागले बरं? तर पिन्स ते आहे कॉपर. दुसरा आहे दुसरा आपण बघतो हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू द कॉपर अँड द कंडक्शन ऑफ द म्हणजे नंतर आपण स्टील किंवा नंतर अॅल्युमिनियम अशा प्रकारे आपण म्हणजे अ, एक लिस्ट अशी करू शकतो, की सर्वात पहिले कॉपर, नंतर स्टील्स, नंतर अॅल्युमिनियम अशा प्रकारे हे म्हणजे जे पिन्स आहेत ते फॉल डाउन व्हायला चालू केलेले आहेत. तर यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो? यावरून आपण एक गोष्ट कन्क्लूड करू शकतो, की काय? की कॉपर्समधून जो हीटचा ट्रान्सफर आहे किंवा हीटचा जो कंडक्शन आहे, हा फास्ट होत आहे दॅन स्टील अँड अॅल्युमिनियम. बट द स्टील इज फास्टर दॅन दी अॅल्युमिनियम. राइट? तर बघा, ह्याच्यामध्ये मला काय म्हणायचं आहे, की जर कॉपर हा भलेही फास्ट असेल कंपॅरेटिव्हली कॉपर अँड सॉरी कॉपर. So this is the thing. This was I was saying the copper है, तो copper हा फास्ट गरम होता है than the steel आणि स्टील हा फास्ट गरम होता है than the comparatively the aluminum, right? सो हेच एक तीन आहे. ते हे तीन आपण जे पॉइंट्स बघितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की की ह्याच्यामध्ये आपण काय कन्क्लूड करू शकतो की काय आपल्याला कळेल, द कंडक्शन ऑफ हीट थ्रू द सबस्टन्सेस डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्सेस. दॅट कंडक्शन ऑफ हीट टेक प्लेस through the solid substances so that the medium is required of the conduction of heat. तर बघा कंडक्शन ऑफ हीट दाखवण्यासाठी आपल्याला काय म्हणजे बेसिकली आपण ते पॉइंट बघितलेले आहेत, की सॉलिड वगैरे आणि हे कशावरती डिपेंडन्स असतं, हे त्या वस्तूवरती डिपेंडन्स असतं. म्हणजे वस्तूवरती डिपेंडन्स असतं. म्हणजे भलेही प्रत्येक गोष्ट ही सॉलिड असेल, भलेही प्रत्येक गोष्ट किंवा आपण बोलूया, की आपण घेणारे जे गरम करतात ते गोष्ट सॉलिड असेल, परंतु त्यांच्या हीट होण्याचं किंवा त्यांच्यामधून हीटचं कंडक्शन होण्याचे जे प्रॉपर्टीज आहे, की हीटचे कंडक्शन होण्याचा जो टायमिंग आहे, हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. की म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पाणी गरम करायला जो वेळ लागतो, तोच वेळ आपल्याला कोणता लोखंड किंवा कॉपर करायला लागेल का? आन्सर इज नो. त्याला वेगळा टायमिंग असेल. तर धिस इज द थिंग म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस या तिघांना वेगवेगळा म्हणजे गरम होण्याचा कंडक्शन ऑफ हीटचा त्यांच्या तिघांचा टायमिंग हा वेगळा आहे. ठीक आहे. हिअर इज द थिंग हे आपल्याला कळलेलं आणि पुन्हा एक आपल्याला दुसरा एक्सपेरिमेंट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण करणार कन्व्हेक्शन ऑफ हीट. त्या कन्व्हेक्शन ऑफ हीटमध्ये आपण बघणार आहोत, की ह्या करण्यासाठी आपण काय कोणते एक्सपेरिमेंट केले ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, त्यांनी द बेकर, द पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टल अँड द बर्नर अँड द वॉटर हे त्यांनी गोष्टी घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की हे बघा
क्रिस्टल ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट टाकलेलं आहे आणि प्लस बिगर घेतलेला आहे आणि बर्नर. बर्नरने हा जो पाणी आहे, द वॉटर दे हीटेड धिस वॉटर म्हणजे या पाण्याला ते गरम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जसं ते गरम होतं बघा, भलेही एका ठिकाणी मी पोटॅशियम परमॅंगनेटचं क्रिस्टल टाकलंय, परंतु गरम झाल्यानंतर ते प्रत्येक एक पॉइंट आहे, तो असा फिरायला लागलेला आहे. जसं आपण एक एक्सपेरिमेंट बघितलेला होता, की बॉइलिंग ऑफ वॉटर जेव्हा आपण पाणी बॉईल करताना अशा प्रकारचे तिथं घुमावदार आपल्याला दिसतात. म्हणजे तो जो वॉटरचा आहे, जो वॉटर अप अँड डाउन फिरतो. म्हणजे गरम पाणी जो आहे म्हणजे इथला जो हीट वॉटर आहे हा वरती जस्ट गिव्ह मी सेकंड. I'll just change the color. Let me change the color. हां. बघा इथला जो गरम पाणी आहे तो हळू-हळू वरती यायला चालू करतो आणि इथला जो थंडा पाणी आहे तो खाली यायचा प्रयत्न करत असतो. तर या कारणामुळे ह्या ज्या गोष्टीमुळे काय होतं, की या गोष्टीमुळे तिथं एक सायकल तयार होते आणि ह्या सायकलच्या सोबत म्हणजे त्या पाण्यासोबत म्हणजे फक्त पाणीच नाही, तर तिथला असणारा प्रत्येक एक गोष्ट म्हणजे भले ते पोटॅशियम परमॅंगनेट असो किंवा पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टल किंवा मीठ असो किंवा साखर असो, हे प्रत्येक गोष्ट हे नंतर हळू तसे करायला लागतो. जसं बघा आपण चायपत्ती पण बघितलं, की चायपत्तीमध्ये पण आपल्याला चाय बघा चाय बनवताना चायपत्ती जेव्हा उकळवतो, तेव्हा सुद्धा ती आपल्याला वरती येताना आपल्याला दिसून येते. वरती-खाली बुडबुडे दिसतात. त्याचं रिझन हे आहे. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे, की आणि व्हॉट व्हॉट थिस थिंग्स दॅट वी विल look at. So बघा, you will see the streams of the water going upward and coming back to the bottom. Due to the potassium permanganate, this magneta colored streams can be identified easily. When the heating begins, the water near the bottom becomes warm and the density decreases. As a result, it moves upward and is replaced by the cold water coming from the above. In this manner, the heat transferred by the meaning of the current and the are called the convection current, and this is called the convection of heat. म्हणजे convection of heat हे कशाला म्हटलेलं आहे, जे आपण फेनॉमेना बघितलेला आहे. कोणता आपण फेनॉमेना बघितलेला आहे, की बघा what we have the seen. Just give me the space. Okay. So give me a minute. हां, तर what we have seen तर आपण हे बघत होतो. मी जस्ट एक एम्प्टी जागा बघतोय. एम्प्टी जागा. ओके. कूल. नो प्रॉब्लेम. सो व्हॉट वी हॅव सीन तर आपण काय बघितलेलं, की जेव्हा पण आपण एक बर्नरमध्ये म्हणजे जेव्हा पण आपण पाणी गरम करतो किंवा लिक्विड कोणतं पण गरम करतो, तो लिक्विड कसा गरम होतो? तर जेव्हा आपण बघा फॉर एक्झाम्पल जेव्हा बर्नर किंवा आपण एक हे गरम करतो, तर गरम करताना जो पाणी असतो, तो पाणी कसा गरम होतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जो गरम पाणी वरती जातं आणि जो वरचं पाणी आहे, जो थंड पाणी आहे, तो खाली येतो. तर ते कशामुळे होतं? की जेव्हा जेव्हा पण आपण हीट करतो, तेव्हा हीट करता वेळेस हीट करता वेळेस बघा नीट बघा, हीट करता वेळेस जो बॉटमचा जो पाणी असतो तो गरम होतो आणि ते गरम झाल्यामुळे त्याची काय होते डेन्सिटी ही कमी होऊन जाते आणि आपल्याला माहिती आहे की ज्या गोष्टीची डेन्सिटी ही पाण्यामध्ये किंवा ज्या गोष्टीची डेन्सिटी कमी असते ती पाण्यावरती तरंगते. म्हणून हा जो गरम पाणी आहे हा वरती जातो आणि वरचा जो कोल्ड वॉटर असतो त्याची डेन्सिटी जास्त असल्या कारणाने तो खाली येतो आणि तो रिप्लेस करतो. तो काय करतो? रिप्लेस करतो थंड पाण्याला आणि ती जागा भलेही तो पाणी बघा, भलेही तो पाणी आपल्याला मूव्ह करताना दिसत असेल, परंतु तो जेवढा पाणी आहे, आपल्याला तेवढाच दिसत असतो. म्हणजे तेवढाच आपल्याला दिसतो फक्त आणि तो त्याची मूव्हमेंट आपल्याला दिसत असते, राइट? हिअर इज द थिंग या प्रकारचा आपण सिनारिओस फिनॉमिनस आपण बघू शकतो आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, कन्व्हेक्शन ऑफ हीट असं म्हटलेलं कन्व्हेक्शन ऑफ हीट असं म्हटलेलं आहे. तर आता आपण दुसरं एक फॉर्मेशन बघणार आहोत. त्या दुसऱ्या एक फॉर्मेशनचं आपण बघणार आहोत. तर रेडिएशन्स आपण बघणार आहोत. रेडिएशन्स ऑफ हीट त्याबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो बघा व्हॉट इस दॅट थिंग? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण आता बघणार आहोत. तर बघा ॲपरेटर्स आहे, टेस्ट ट्यूब्स अँड द पीस ऑफ द आईस, वायर गेज अँड द बर्नर अँड द कॅन्डल्स एक्सेट्रा. तर हे कळून घेण्यासाठी आपल्याला एक सोप्पा एक आयडिया सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर बघा ज्यावेळेस आपण हे ज्यावेळेस आपण शेकोटी शेकत असतो, आपण ते आगीमध्ये टाकतो का हात? मला एक सांगा. आपण आगीमध्ये टाकतो का? द अन्सर इज नो. आपण त्या आगीमध्ये हात टाकत नाही आपल्याला गरम करण्यासाठी. आपण काय करतो, एका विशिष्ट अंतरामध्ये एक सेफ डिस्टन्स पर्यंत आपण ते हात आपले वॉर्म करायला ठेवत असतो. म्हणजे शेकायला आपण ठेवत असतो. दिस मीन्स व्हॉट? म्हणजे जो हीट आहे, तो रेडिएशनली तो ट्रान्सफर होत आहे. म्हणजे बघा, जर हीट असेल, तर आता फॉर एक्झाम्पल हे एक बघू शकतो आणि हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे किंवा आपण सोबत-सोबत आपण बघू शकतो, की जर एखादी गरम वस्तू
बघा, एखादी गरम वस्तू जर आपल्या बाजूला ठेवली किंवा आपल्या थोड्या अंतरावर जर असेल, तर आपल्याला ऑटोमॅटिक त्याचा हीट आपल्याला महसूस होते, आपल्याला फील होत असते. तर व्हाय दिस इज? बिकॉज दिस इज बिकॉज ऑफ द रेडिएशन ऑफ द हीट. तर बघा, द लाईट्स इन द कॅन्डल स्टँड, आणि हे एक आपण जे बघितलेलं आहे, जस्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. तर बघा, ह्याचा सर्वात बेस्ट एक्झाम्पल जर रेडिएशन ऑफ हीटचा आपलं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं असेल, द सन. तर बघा, व्हाय द सन? The sun is million kilometers away from us, but still, and there is no air between the sun and the earth. But still, the earth atmosphere is only the thin layer of the air closest to the and the closest to the earth. Then, how does the heat to the sun reaches us? The heat is transferred in the absence of any medium. The heat is transferred in the absence of any medium. The transfer of the heat take place in this way without the medium. This is called the radiation, and this is the two example above. The heat reaches us mainly the radiation. म्हणजेच काय की बघा, फॉर एक्झाम्पल काय, जे प्रमाणे आपण जे बघितलं, बघा, जे हात आपण शेकोटी वगैरे करताना आणि आगीच्या ह्याच्यामध्ये जर आपण शेकोटी करता जर आपण हात शेकतो, तेव्हा बघा आपल्यामध्ये काय असतं, मीडियम असतो, तो म्हणजे एअर. जो एअर ती आपल्याला आग किंवा जो हीट आहे ती आपल्याकडे ट्रान्सफर करत असते. परंतु समटाइम्स व्हॉट हॅपन, समटाइम्स नॉट ऑलवेज, वी कॅन सी देअर इज नो एअर बिटवीन द सन, म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमध्ये कोणत्याही प्रकारचं एअर आपल्याकडे नाही. बिकॉज वी ऑल नो दॅट स्पेस इज बेसिकली व्हॅक्युम. म्हणजे स्पेस काय, व्हॅक्युम आहे, त्याच्यामध्ये एअर नाही आहे. आणि अर्थच्या अवतीभोवती एअर लेअर आपल्याकडे आहे, ऍटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला माहिती आहे. बट स्टील, जो सनचा जो एअर आहे, म्हणजे सनचा जो हीट आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. भलेही आपल्यामध्ये कोणताही मीडियम आहे का, नाही. म्हणजेच काय, म्हणजे बोलायचं असं आहे की इवन दो जर आपल्यामध्ये आणि सनमध्ये कोणताही मीडियम नसला, मीडियम म्हणजे मध्यस्थ करणारा, ठीक आहे. मध्यस्थ करणारा कोणीही नसला तरी सुद्धा हीट आपल्याला लागू शकते. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? रेडिएशन ऑफ हीट असं म्हटलेलं आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? रेडिएशन ऑफ हीट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. दिस इज द थिंग. आता बघा, आपण एक वंडर ऑफ सायन्स बघणार आहोत. ते पहिले रेडिएशन ऑफ हीट बद्दल मी तुम्हाला सांगतो. पण पुन्हा एकदा आपण तिघे फॉर्मेशन पुन्हा एकदा बघणार आहोत. काय आहेत. तर आपण बघणार कंडक्शन. कंडक्शन ऑफ हीट म्हणजे काय? की एखाद्या मेटलची किंवा एखाद्या जागेकडून दुसरीकडे हीट ट्रान्सफर होणे, त्याला आपण काय म्हणतो? थ्रू द मीडियम. थ्रू द मीडियम. बघा, पुन्हा एकदा बघा. एका पॉइंटकडून मी जे बोलतोय ते पुन्हा एकदा लक्षात द्या. कंडक्शन ऑफ हीट बद्दल मी आता बोलतोय. एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटकडे हीट ट्रान्सफर होते थ्रू द मीडियम इज कॉल्ड द कंडक्शन ऑफ हीट. आणि कन्व्हेक्शन ऑफ हीट आपण त्याला कसं म्हणतो? कन्व्हेक्शन ऑफ हीट बेसिकली हॅपन्स इन द लिक्विड. तर म्हणजे ते कसं होतं, तिथच्या तिथं तो रोटेशनली म्हणजे कसं, की ती हीट कोल्डकडे जाते आणि पुन्हा कोल्ड आहे तो हीटकडे येत असतो. त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन आपण म्हणत असतो. कन्व्हेक्शन वेव्हज आपण जेव्हा बघितलं असतो जिओग्राफीमध्ये, जर बघण्यासाठी कन्व्हेक्शन वेव्हज हा एक फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की जेणेकरून जो हिटेड एरियामधल्या हिटेड एरिया सॉरी दिस इज ज्याच्याकडून आपण बोलतो हिटेड एरियातली हवा हे कोल्ड एरियामध्ये जाते आणि कोल्ड हवेची हवा हीट एरियामध्ये येते. जे आपण एक फॉर्मेशन ऑलरेडी बघितलेलं आहे जिओग्राफीमध्ये, राईट. तर त्या जिओग्राफीच्याच बेसिसवर आपण, किंवा तो एक एक्झाम्पल मी दिलं, त्याला आपण कन्व्हेक्शन ऑफ हीट्स असं म्हणू शकतो. आणि तिसरं आपण बोलतो रेडिएशन. रेडिएशन ऑफ हीट म्हणजे काय, की इवन दो द हीट कॅन बी ट्रान्सफर्ड विदाउट दी medium or in the absence of the medium. म्हणजे heat can be transferred in the absence of medium, that we call as the radiation. म्हणजे काय, की मीडियम नसला तरी सुद्धा हीट ट्रान्सफर होऊ शकते. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आपण असे 3 फॉर्म्स ऑलरेडी बघितलेले आहेत. हीटचे 3 फॉर्म्स आपण बघितलेले आहेत. अँड हीटचे 3 फॉर्म आपण बघितलेले आहेत. बघा, आता आपण नेक्स्ट बघूया की व्हॉट वी हॅव नेक्स्ट द ॲपरेटस. म्हणजे एक सिंपल एक थोडे त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिलाय. तो आपण बघूया नंतर, राईट. सो आणि त्याच्यामध्ये आपण त्यापूर्वी आपण बघूया वंडर्स ऑफ सायन्स मध्ये आपल्याला सगळ्यांनी रेडिएशन ऑफ कॅमेराज आपण एक शब्द ऐकला असेल, रेडिएटर कॅमेरा. रेडिएटर कॅमेरा काय करतो? तो आपल्या बॉडीचा हीट हीटच्या बेसिसवर तो आपला इमेज बनवायचा ट्राय करत असतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. तिथे एक वंडर्स ऑफ सायन्स आहे की बघा, हीटच्या बेसिसवर बघा नीट बघा मी काय म्हणतोय. हीटच्या बेसिसवर तो आपला
इमेज बनवत असतो. म्हणजे बघा, जर समजा अंधारामध्ये जर आपण चालत असो, आपण अंधारामध्ये तर कोणाला दिसणार नाही. परंतु त्या इन्फ्रारेड कॅमेरामध्ये आपण दिसू का तिथे कोणतरी आहे का? बिकॉज ऑफ दी हीट, बिकॉज ऑफ दी हीट. तर बघा अशा प्रकारचे चित्र त्या इन्फ्रारेड कॅमेरामध्ये दिसत असतात. So mainly this had been developed which use the radiation making the surround with the camera. This called the infrared camera. तर त्याला काय म्हणतात? रेडिएशनल कॅमेराज किंवा इन्फ्रारेड कॅमेराज असं म्हणतात. Using this it is possible to keep watch on the movement of the enemy ड्युरिंग दी नाईट. म्हणजे काय, की आपल्या शत्रूमध्ये किंवा आपल्याला काही एक धोका असेल, म्हणजे काही एक धोका किंवा आपले शत्रू किंवा आपल्या परिसरामध्ये कोण येणं-जाणं करतंय किंवा कोणाचा काही धोका असेल, तर त्याच्याने आपल्याला कळत असते. ठीक आहे. तर देअर इज अ थिंग देअर इज अ थिंग द मिनी माउंटेन स्नोज आणि अशा प्रकारच्या थिंग्सवर आपण बघू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, की व्हॉट वी हॅव. द मेन हीट रेज फॉल्स ऑन एन ऑब्जेक्ट. द पार्ट ऑफ द heat is absorbed by the object and a part of it's reflected. The ability of the substance to absorb the heat radiation depends on the color and it's the interesting or instinct properties. म्हणजेच काय, की त्यांनी काय सांगितलं, की बघा हीट ऑब्झर्व्ह होणे किंवा बघा एखाद्या गोष्टीवर म्हणजे भलेही ती कोणतीही गोष्ट असो, प्रत्येक एका ऑब्जेक्टवर जेव्हा हीट पडते, प्रत्येक एक ऑब्जेक्टवर जेव्हा हीट पडते, तेव्हा काय करतो किंवा ज्या पार्टवर तो हीट पडत असेल, तो पार्ट हीट ॲब्झॉर्ब करायचं काम करतो आणि त्याच बेसिसवर तो रिफ्लेक्ट करायचं सुद्धा काम करत असतो. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे लाईट आपण बघतो बघा, लाईट जर आपण कशावरती पाडली, जर आपण शायनी ह्याच्यावरती लाईट पाडली, तर ती लाईट रिफ्लेक्ट होते. परंतु जर आपण डल सरफेसवर लाईट पाडली, तर ती लाईट रिफ्लेक्ट होते का? नाही. ती लाईट रिफ्लेक्ट कमी होते कारण लाईट रिफ्लेक्शनची और अब्झॉर्ब करण्याची जी एबिलिटी डलची आहे, ती जास्त असते. राइट? सेम फेनॉमेना आपण बघू शकतो इथे, की कसं, की जर हीट अब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी किंवा हीट अब्झॉर्ब करण्याच्या थिंग हे कोणाकोणावर असते? एक त्यांच्या कलरवर असते आणि प्लस इन्स्टिंक्ट प्रॉपर्टीजवर. म्हणूनच बघा, म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये ब्लॅक कलरची जी गोष्ट आहे किंवा ब्लॅक कलरचा जो कपडा आहे, तो आपण घालणं अव्हॉइड करतो. का? कारण ब्लॅक कलर हा हीटला जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करत असतो आणि त्या ठिकाणी आपण व्हाईट कलरचा आपण घालत असतो. बट ॲट द सेम थिंग जेव्हा विंटरमध्ये येतो, तेव्हा व्हाईट कलर आपण घालतो. बट मोस्ट ऑफ द टाईम आपला जो हे असतो एक कौल हा डार्क कलरकडे किंवा ब्लॅक कलरकडे आपला जास्त असतो. कारण हिवाळ्यात आपल्याला हीटची जास्तीत जास्त गरज असते. सो दिस इज द थिंग म्हणजे काय बोलायचं, की हीट ॲब्झॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी किंवा हीट रिफ्लेक्ट करण्याची जी थिंग आहे किंवा जो फिनॉमिना आहे किंवा एबिलिटी आहे, ती बेसिकली ती एबिलिटी कोणावरती असते? त्यांच्या कलर्सवरती आणि इन्स्टिंक्ट प्रॉपर्टीजवर असते. त्या प्रत्येक एका ऑब्जेक्टची ती कॅपॅसिटी किंवा एक वेगवेगळी असू शकते आणि वेगवेगळी असते. एबिलिटी वेगवेगळी असते. ठीक आहे. हिअर इज द थिंग. आता आपण बघूया नेक्स्ट सेशनमध्ये, की काय आणि पुढचा जो थिंग आहे दॅट इज गुड अँड द बॅड कंडक्ट ऑफ इट, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे सगळं काय कळालं असेल. बट इन केस जर कोणाला काही डाऊट असेल, यू गाईज कॅन आस्क. ओके. तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे.